महाराजांचं एक विचार करण्याची म्हणजे गोष्ट एक खूप वेगळी आहे. म्हणजे कसं ज्याप्रमाणे बाबासाहेब आले, छत्रपती शिवाजी महाराज आले, त्याच्यानंतर राजश्री शाहू महाराज. बाबासाहेबांना म्हणजे बाबासाहेबांचं नाव मी जाणून मोजून इथं घेत नाही आहे, कारण त्यांचं विचार आणि त्यांचं बुद्धिमत्ता आणि त्यांचं एक राजा असणं हे खूप आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. एक काम महत्त्वाचं आहे, कारण राजश्री छत्रपती शाहू महाराजांची गोष्टच वेगळी होती. तर कोल्हापुरातली आपण भाषा बघतोय, काय रे कुठं चाललास, कुठं आहेस रे, ह्या प्रकारची भाषा ही एकीची भाषा. ही एकीची भाषा ही आपण आलेली ही राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या इथून आलेली. एक अतिसामान्य घरातला पोरगा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, तो ज्यावेळेला मॅट्रिक किंवा डिग्री पास झाल्यानंतर एक रयतेचा राजा, एवढ्या त्यावेळेला काय होती की बाबा अस्पृश्यता जास्ती होती. तू मांगा जा, तू म्हारा जा, तू ढोरा जा, आम्ही ब्राह्मण, मी श्रेष्ठ, तू क्षत्रिय, या प्रकारचा पहिला भेदभाव होता. ते भेदभाव असून सुद्धा एका अस्पृश्य मुलगा एक आपल्या समाजाला, आपल्या देशाला, आपल्या भारताला पुढे नेण्यासाठी शिक्षणामध्ये पुढे गेला. हे ज्यावेळेला राजश्री छत्रपती शाहू महाराजांना कळालं, त्यावेळेला एका रयतेचा राजा तो स्वतः महारवाड्यामध्ये मुंबईमध्ये आंबेडकरांच्या घरी जातो. एक राजा एका अस्पृश्य म्हणण्यासारख्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या जातीतल्या समजल्या जाणाऱ्या बाबासाहेबांना एक राजा त्या ठिकाणी भेटायला जातो. याचा आपण खरं तर आपल्याला अभिमान असला पाहिजे, कारण एवढा मोठा दिलाचा राजा, कारण त्यावेळेला अस्पृश्यता खूप होती, तरी त्याचा विचार न करता एक राजा त्या ठिकाणी जातो. ज्या वेळेला बाबासाहेब मॅट्रिक पास झाले, त्यावेळेला हत्तीवरून साखर हे कोल्हापुरात शाहू महाराजांनी वाटलेले. कुठल्याही दीन दलित सामाजिक कुठलाही तो माणूस असून दे, त्याला प्रत्येक कार्यामध्ये त्याला मदत करणारे म्हणजे राजश्री शाहू महाराज. जे शेतकरी वर्ग आहे त्याला आपलासा वाटणारा राजा, शेतकऱ्याला मदत करणारा. आज कुठलाही पोरगा, आज स्त्री शिक्षण आपण म्हणतोय, आज स्त्री शाळेला जाते. आज आपण बघू शकता ऑपरेशन सिंदूर, त्याच्यामध्ये 2 जे मिशन होतं ते हँडल करणाऱ्या म्हटल्यावर सोफिया कुरेशी आणि एक मेंबर आहे, त्या दोघी जण. हे जर ओमिता सिंग, परत कारगिल मध्ये आपल्याला एक हेलिकॉप्टर मधून हे प्रवास करणारी आणि जवानांना वाचवणाऱ्या म्हटल्यावर तिचं नाव आहे गुंजन सक्सेना, ही नावाची. तर ह्या अशा ज्या स्त्रिया आहेत ह्या शाहू महाराजांच्या याच्यापासून पुढे गेलेल्या आहेत. कारण ज्यावेळेला स्त्री किंवा कुठल्याही सुशिक्षित घरातले असून दे किंवा अशिक्षित घरातले असून दे किंवा गोरगरिबांची पोरं असून दे, कोणी जर शाळेत न आलं तर त्यावेळेला 1 रुपये दंड लावणारा राजश्री शाहू महाराज. म्हणजे दंड लावला म्हणजे ती पोरं, शेतकरी वर्गातली पहिला लोक घाबरायची, अरे राजा आम्हाला दंड लावतोय, आम्हाला दंड बसतोय, आम्हाला पैसे द्यायला लागतात, म्हणून लोक पोरांना शाळेकडे वळवत होते. हे शाहू महाराजांचं खूप मोठं योगदान आहे. त्यांच्या आपण जयंतीनुसार आपण त्यांची पुस्तकं वाचली पाहिजे, त्यांना बघितलं पाहिजे. त्यांचा आपण कोल्हापूरमध्ये इतिहास काय आहे हे आपण बघितलं जाते. आणि शाहू फुले आंबेडकर हे का म्हटलं जाते याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. हे आपण एकमेकांना सांगितलं पाहिजे किंवा भेटलं पाहिजे. एक राजा एका अस्पृश्याला मदत करतोय, एक राजा रयतेला मदत करतोय, आणि पूर्ण रयतेला हा आपलासा वाटतोय राजा, हे राजश्री छत्रपती शाहू महाराज. थोडं बोलून मी माझं भाषण संपवतो.